शेतकरी मित्रांनो, जे शेतकरी महाराष्ट्राच्या नमो शेतकरी योजनेची अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाने आता ट्रिपल धमाका आणलेला आहे। होय शेतकरी मित्रांनो, तुम्ही बरोबर ऐकलात, ट्रिपल धमाका। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची अगदी मनापासून महाराष्ट्रातील 90 लाख शेतकरी वाट पाहत आहेत, परंतु त्यांच्या खात्यावर अगदी नमो शेतकरी योजनेचे हप्ते अद्यापही जमा झालेले नाहीत। परंतु शेतकरी मित्रांनो, आता चिंता करू नका, महाराष्ट्र शासनाने ठरवलेलं आहे की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबर नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता आणि त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता, हे 3 हप्ते आता सोबतच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत, अशी मोठी घोषणा आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही म्हणाल की पीएम किसान ही योजना तर केंद्र शासनाची आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही घोषणा कशी काय करू शकतात। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कन्व्हिन्स केलेला आहे की महाराष्ट्राची योजना म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा जास्त दिवस रखडलेला आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या या योजनेबरोबर म्हणजेच की आम्ही 2 हप्ते नमो शेतकरी योजनेचे जमा करणार आहोत। त्याचबरोबर तुम्ही देखील पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करा, म्हणजेच की शेतकऱ्यांना 6000 रुपये एवढी रक्कम होईल। शेतकऱ्यांनी आता पेरणी केलेली आहे, त्यांच्या पेरणीच्या उधारे असतील, खतं बिये त्यांनी आणलेल्या असतील आणि त्या उधाऱ्या देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हे मोठं पाऊल उचललेलं आहे। शेतकरी मित्रांनो, आता चिंता करू नका, लवकर तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 आणि 10व्या हप्त्याचे 2000, त्याचबरोबर पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 असे मिळून 6000 रुपये एवढी रक्कम जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना आर्थिक मदत होण्यासाठी त्यांच्या खते बियाच्या उधाऱ्या देण्यासाठी 2000 रुपये पुरेसे होणार नाहीत, म्हणून महाराष्ट्र शासनाने हे मोठं पाऊल उचललेलं आहे। शेतकरी मित्रांनो, 6000 रुपये ही आर्थिक मदत होणे काही मामूली गोष्ट नाही। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी देखील लागू केल्या आहेत। या अटी देखील तुम्ही पूर्णपणे पाहणं महत्त्वाचं आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। या अटी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नाही पाहिला तर तुम्हाला या अटी समजणार नाहीत आणि तुम्ही मात्र या 6000 रुपयाचा लाभ घेऊ शकणार नाहीत। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने सांगितलेलं आहे की या अटी जो शेतकरी पाळणार नाही या शेतकऱ्यांना मात्र या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे, परंतु जो शेतकरी या अटीचं पुरेपूर पालन करेल अशा शेतकऱ्यांना मात्र यावेळेस 6000 रुपयाचा लाभ होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं अत्यंत आवश्यक ठरणार आहे, तुमच्यासाठी हे लाभदायक ठरणार आहे। जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नाही पाहिला तर तुम्हाला या योजनेचा लाभ होणार नाही, हे तुम्ही लक्षात घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोणत्या अटी लागू केल्या आहेत महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने। त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने तारीख देखील फिक्स केलेली आहे। या तारखेला सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2000, त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेच्या 10व्या हप्त्याचे 2000 आणि त्याचबरोबर पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 असे मिळून 6000 रुपये या तारखेला सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तारीख देखील पाहावं लागणार आहे। व्हिडिओच्या शेवटी आपण तारीख पाहणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला तर शेतकरी मित्रांनो, पाहूयात सविस्तर माहिती। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील 90 लाख शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची अगदी आतुरतेने वाट पाहत होते, परंतु शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये अद्यापही जमा झाला नव्हता। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आता हसू पाहायला मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, 6000 रुपये एवढी रक्कम आता त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्यामुळे शेतकरी अगदी आनंदाने नाचू लागलेले आहेत। शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची ते अगदी आतुरतेने वाट पाहत होते, परंतु त्यांच्या खात्यामध्ये काही पैसे जमा होत नव्हते, त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अगदी नाराजी पाहायला मिळत होती। परंतु शेतकरी मित्रांनो, आता चिंता करू नका, महाराष्ट्र शासनाने अगदी मोठं पाऊल उचललेलं आहे। महाराष्ट्राच्या 9व्या हप्त्याचे 2000, 10व्या हप्त्याचे 2000 आणि त्यांनी केंद्र शासनाला देखील पाऊल उचलायला लावलेलं आहे आणि त्यांचे 2000 असे मिळून 6000 रुपये आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही म्हणाल की पीएम किसान योजनेचे पैसे 20 जून रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले, म्हणजेच की अगदी महिनाच उलटून गेलेला आहे, तर लगेचच हे हप्ता त्यांचा लगेच वितरित कशी करताल। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने त्यांना कन्व्हिन्स केलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये देखील बीजेपीचं सरकार आहे आणि केंद्रामध्ये देखील बीजेपीचं सरकार आहे, त्यांचं मिळतं जुळतं सरकार असल्यामुळे त्यांनी एकमेकाला कन्व्हिन्स केलेलं आहे आणि आता हे पैसे जमा वितरित करण्यास त्यांना आता कन्व्हिन्स करण्यात त्यांना यश मिळालेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला फक्त पैशाची मतलब आहे, त्यासाठी त्यांनी कन्व्हिन्स करू की आणखी काय करू, पण पैसे आता मात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, आपण नवं शेतकरी योजनेच्या पैशाची वाट बघितली, परंतु आता ट्रिपल धमाका हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, म्हणजेच की 6000 रुपये आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। परंतु शेतकरी मित्रांनो, तुम्ही एक लक्षात घेणं गरजेचं आहे, याच शेतकऱ्यांना या 6000 रुपयाचा लाभ होणार आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने कडक अटी लागू केल्या आहेत। जर शेतकरी या कडक अटीचं पालन करत नसतील तर शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे, अशी मोठी घोषणा महाराष्ट्र शासनाने आणि त्याचबरोबर केंद्र शासनाने केलेली आहे।
शेतकरी मित्रांनो, तुम्ही म्हणाल की आम्ही कोणत्याही अटी पूर्ण न करता आम्हाला पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळाला, तर अटी पूर्ण करण्याची काय गरज आहे? शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाला तर शेतकरी मित्रांनो आता तोच पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता तुमचा त्याच 24व्या हप्त्यासाठी तुम्ही वंचित राहणार आहेत, हे तुम्ही लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही या अटीचं पालन नाही केलं तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता आणि त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि 10वा हप्ता असे 6,000 रुपये तुम्हाला मिळणार नाहीत, हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, आपण सविस्तर अटी पाहूयात. या अटी पूर्ण करा आणि या योजनेच्या 6,000 रुपयाचा लाभ थेट मिळवा. शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिली अट अशी आहे की महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने लावलेली आहे की आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं. शेतकरी मित्रांनो, जर आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर मात्र आपल्याला या योजनेचा लाभ होणार नाही. परंतु शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेचा लाभ थेट होणार आहे. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, तुमचं जर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्ही लवकरात लवकर बँकेकडे पळ काढा आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करा. जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्ही मात्र या योजनेपासून वंचित राहणार आहात. शेतकरी मित्रांनो, परंतु ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे अशा शेतकऱ्यांना मात्र चिंता करायची गरज नाही. तुमचं पैसे तुम्हाला या योजनेचे थेट लाभ मिळणार आहेत. त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही अशा शेतकऱ्यांनाच आता अडचणीत वाढ होणार आहे. त्यासाठी ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही अशा शेतकऱ्यांनी मात्र लवकरात लवकर आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या आणि या योजनेचा लाभ मिळवायला विसरू नका. तर शेतकरी मित्रांनो, जा आणि बँक खात्याकडे आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने आणखी एक अट लागू केली आहे, ई-केवायसी असणे. ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. परंतु ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी असेल अशा शेतकऱ्यांनी मात्र चिंता करू नका. तुम्ही ई-केवायसी केलेली आहे, तुम्हाला थेट पैसे 6,000 रुपये रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी नाही अशा शेतकऱ्यांना मात्र आता चिंता करायची गरज आहे. त्यांच्या चिंतेमध्ये वाढ होणार आहे, कारण की तुमची ई-केवायसी नसल्यामुळे तुम्हाला या 6,000 रुपयाचा लाभ होणार नाही. शेतकरी मित्रांनो, आपण इतक्या दिवस नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची वाट पाहिली फक्त, आणि आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता, त्याबरोबर नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता आणि त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता असे मिळून 6,000 रुपये आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. आणि आपली फक्त ई-केवायसी नसल्यामुळे आपल्याला या योजनेचा लाभ होणार नाही, हे मात्र बरोबर नाही. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर जा आणि आपली ई-केवायसी करून घ्या आणि या योजनेचा थेट लाभ मिळवा. शेतकरी मित्रांनो, फक्त ई-केवायसी नसल्यामुळे आपले पैसे जाऊ नयेत, हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि लवकरात लवकर जाऊन ई-केवायसी करून घ्या आणि या योजनेच्या 6,000 रुपयाचा थेट लाभ मिळवा. त्याचबरोबर आणखी एक अट लागू केली आहे. ती अट अशी आहे की आपली फार्मर आयडी असणे. शेतकरी मित्रांनो, आपली फार्मर आयडी जर नसेल तर शेतकरी मित्रांनो आपल्याला या योजनेचा लाभ होणार नाही. शेतकरी मित्रांनो, जर फार्मर आयडीच नसेल तर लवकरात लवकर जा, फार्मर आयडी काढून घ्या आणि या योजनेचा थेट लाभ मिळवा. शेतकरी मित्रांनो, आपल्याला फक्त फार्मर आयडी काढणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, आपली फार्मर आयडी असल्याचे आपले फायदे काय आहेत? शेतकरी मित्रांनो, आपली फार्मर आयडी ही आपल्या 7/12शी लिंक केलेली असते. त्या फार्मर आयडीवर आपले 7/12 लिंक केले असल्यामुळे महाराष्ट्र शासनाला किंवा केंद्र शासनाला पडताळणीला अगदी कमी वेळामध्ये पडताळणी होते आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने फार्मर आयडी असणं हे बंधनकारक केलेलं आहे. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, आपली फार्मर आयडी असणं खूप महत्त्वाचं आहे. लवकरात लवकर जा, तुमची फार्मर आयडी चेक करा आहे की नाही. जर फार्मर आयडी नसेल तर लवकरात लवकर फार्मर आयडी काढून घ्या आणि या योजनेच्या 6,000 रुपयाचा लाभ मिळवा. शेतकरी मित्रांनो, या योजनेचे 6,000 म्हणजे कोणत्या योजनेचे? नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000, नमो शेतकरी योजनेच्या 10व्या हप्त्याचे 2,000 आणि त्याचबरोबर पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2,000 असे मिळून 6,000 रुपयाचा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. आणि फक्त फार्मर आयडी नाही म्हणून त्या या एक रकमेचा आपल्याला लाभ होणार नाही, असं होऊ नये. लवकरात लवकर जा, फार्मर आयडी काढून घ्या आणि या योजनेचा थेट लाभ मिळवा. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने आणखी एक अट लागू केली आहे. ती अट अशी आहे की पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळण्याबाबत. ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांना या पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेचा लाभ मिळणार नाही, हे तुम्ही लक्षात घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने अटी लागू केलेल्या आहेत. या अटीचं जे शेतकरी अगदी कडकपणाने पालन करतील अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी या अटीचं पालन केलेलं नाही अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेचा लाभ मिळणार नाही, हे तुम्ही लक्षात घेणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, या अशा प्रकारे अटी आहेत, या अटी पूर्ण करा आणि या योजनेचा थेट लाभ मिळवा. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने संभाव्य तारीख जाहीर केलेली आहे. ती संभाव्य तारीख आहे 25 जुलै. 25 जुलै रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे, 10व्या हप्त्याचे
असे मिळून 4,000 आणि त्याचबरोबर पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2,000 असे मिळून 6,000 रुपयाला सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। त्यासाठी शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर ही सर्व कामे करा आणि या योजनेचा लाभ घ्या। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।